मॅचला सुरुवात होईल आजच्या दिवसातील पहिला फेरीतील दुसरा सामना आपल्या भेटीस झाला. दोन्ही टीमला कॉम्बॉक्समध्ये भरपूर सारे शुभेच्छा. जाऊया मॅचकडे. आणि सलामीराचे बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. मॅच ऑन गेम स्टार्ट. योगेश पहिलं षटक फेकण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती आणि हलक्या हाताने फक्त दिशा दिली तेही बॅट्समन प्रकाशनं. आणि हा बॉल चाललाय लॉंग स्टॉप रिजनला. 4 धावा चौकार. आता पडला असेल. हा डॉट बॉल आला. कमबॅक आता सुरू आहे योगेश गोलंदाजाचा. कारण की जास्ती दफा आता या सत्रामध्ये पाहायला मिळतील. 12 धावा दफलकेवरती 4 बॉलचा सामना झालाय. नेक्स्ट बॉल आडव्या बॅटनं फटका केल्याचा फक्त ऑन साईडला 30 सर्कलच्या आतमध्ये बॉलर फिल्ड केलं जाते. तोपर्यंत एक सिंगल. आता शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. अशोक नॉस्टागेटचा बॅट्समॅन स्ट्राईक एंडवरती आला ज्याने एकाही बॉलचा सामना केला नाही. सलामीर जोडी अगदी यंग टॅलेंटेड आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. प्रकाशच्या बॅटमध्ये 5 बॉल आणि 13 धावा आल्या. आणि आता नॉन स्ट्राईकचा बॅट्समन अशोक स्ट्राईक एंडवरती आला. योगेशचा अजूनही शेवटचा बॉल आहे P1च्या षटकामधील. आणि P1च्या षटकामध्ये जे धावांची गरज होती 13 धावा आता स्कोरवरती आहेत. लोवर फुटबॉल बॉल बॅटची कडा घेऊन थर्डमॅनला बॅकग्राऊंड पॉईंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण तैनात आहे. आणि त्यावर एक सिंगल आणखीन एक कंप्लीट. षटकालाच समाप्ती. P1चं हे पहिलं षटक संपलं. योगेशने धावा खर्च केल्या तर 14. फलकेवरती धावा 14. आणि आता फिल्डिंगमध्ये थोडीशी परिरचना केली जाते. P1चं कारण की षटक फेक संपलाय. P1च्या षटकामध्ये योगेशने धावा केला खर्च 14. पहिल्या इनिंगचा डाव सुरू आहे. पहिल्या इनिंगमध्ये चांगला केला होता. पहिल्या षटकामध्ये राहिला तो गरमाल संघाचा. कारण की या संघाला मी पाहिलं होतं तामसेच्या संघ ग्राउंडमध्ये जिथे रनरअप संघ ठरला होता. चांगला खेळ अगदी त्यांच्या माध्यमातून पाहिला होता. आणि आणखीन एकदा स्पर्धेमध्ये तो संघ खेळत असताना पाहायला मिळतो. स्ट्राईक एंडवरती बॅट्समन अशोकसाठी हा बॉल बॅकफुटवरती गेले. पंच करण्याचा प्रयत्न होता आणि हा बॉलचा संपर्क नाही गया. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. हा डॉट बॉल पाहायला मिळतो. आता कमबॅकिंग षटक फेकलं जाईल का? गोलंदाज गौरवच्या माध्यमातून वयानं कमी आणखीन एक गोलंदाजी या टीममध्ये पाहायला मिळतो. आणखीन एक त्याच लाईनवरती गोलंदाजी केली जाते.
बॅक टू बॅक हा दुसरा डॉट बॉल. मी म्हणेन स्ट्राईक देणं हे प्रकाशकडे थोडंसं महत्त्वाचं राहील, कारण की त्याच्या बॅटमध्ये एक षटकार आलाय, चौकार आलाय. 5 बॉल 13 वरती तो सध्या बॅटिंग करतोय आणि आता त्याच्याकडे जास्तीत जास्त स्ट्राईक असणं महत्त्वाचं आहे. येणारे लगातारचे 2 डॉट बॉल फेकले ते गोलंदाज गौरवनं चांगली गोलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळते. कमबॅकिंग षटक आणखीन एकदा, परंतु आता पण आमच्याकडे बदल. हा वाईड बॉल आहे. आता थोडंसं ऑस्ट्रमच्या बाहेर फेकला खराब बॉल आणि या रीतीने एकदा ॲड केली जाईल. 15 धावा धावफलकेवरती. चांगली गोलंदाजी होती. अगदी बॉडी फ्रॉम द वे वारंवार ते खेळण्याचे प्रयत्न राहत आहेत गोलंदाज गौरवच्या. आणखीन एक त्याच लाईन वरती आहे, तोच टप्पा. काय गोलंदाजी होती ती गोलंदाज गौरवच्या माध्यमातून. बॅक टू बॅक हा तिसरा डॉट बॉल पाहायला मिळतोय. कमबॅकिंग गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या होत्या आणि या षटकामध्ये आतापर्यंत अवंतरच्या मदतीने फक्त एक धाव खर्च केल्या. आता सोडून दिला. आता अंदाज घेतला या बॉलचा, पंचांचा इशारा आलाय. आणखीन एक 100 धाव. वाईड बॉल इथून मात्र फेकला जातोय, तो देखील गौरवच्या माध्यमातून. आतापर्यंत आपण विचार केला ना तर अवंतरच्या मदतीने या गोलंदाजाने 2 धावा खर्च केल्यात आणि 3 डॉट बॉल फेकलेत. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. आणखीन एक धीम्या गतीचा बॉल, फटका फसलाय. लॉकअपमध्ये क्षेत्ररक्षण तैनात आहे, परंतु नॉमास लँडवरती चेंडू ट्रॅव्हल होईल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट आणि या 2 धावांच्या मदतीने स्कोअर 18 या आकड्यावरती. आता बऱ्याच उशिरानंतर दफलकीला आकार दिलाय तो अशोक या बॅट्समननं. 5 बॉल 3 धावांवरती तो बॅटिंग करतो. पुरेशा धावा येणं त्याच्या बॅटमधनं महत्वाचं आहेत आणि त्या धावा येत नाही आहेत गरमाल संघाकडनं. 18 धावा आहेत दाफलकेवरती. समोर उडवण्याचा प्रयत्न डीपेक्षा कव्हरला क्षेत्ररक्षक ठिकाणी आणि हा टिपला जातो. पहिला धक्का लागला जातो गरमाल संघाला. चांगली गोलंदाजी षटकामध्ये पाहायला मिळते. गौरव सज्ज झालाय. नेक्स्ट बॉल, फटका चांगलाय, ताकदीचा प्रचंड वापर आणि आल्या आल्या भव्य स्वागत गोलंदाज गौरवचं. ते अंकुशच्या बॅट मधनं हा तडाखा मिड विकेट क्लिअर केलाय. 6 धावा षटकार. आता आल्या आल्या अंकुशनं स्वागत केलं षटकाराच्या मदतीनं. त्यानं स्वतःचा वैयक्तिक अकाउंट ओपन केला. या षटकारच्या मदतीने 24 धावा दफलकेवरती. चांगलं षटक राहिलं होतं गोलंदाज गौरवचा, परंतु शेवटच्या बॉलवरती हा मोठा फटका थोडासा निर्णायक राहिला मॅचमध्ये. 24 धावा दफलकेवरती आणि आता गोलंदाजीसाठी शांताराम आलाय. अनुभवी गोलंदाज या टीममध्ये आणखीन एकदा समावेश होतोय त्या गोलंदाजाचा आणि अनेकशा स्पर्धेमध्ये या गोलंदाजाची गोलंदाजी आम्ही पाहिली आहे. धीमा गतीचा बॉल, फिरकीची जादूगार आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. हो, हा बॉल टप्पा पडल्यानंतर थोडंसं फंबल झालं बॅट्समन. हा बॉल कळला देखील नाहीये बॅट्समन प्रकाशला आणि डॉट बॉल आलाय. कमबॅक करण्यास सुरुवात आहे मॅचमध्ये. 24 धावा आहेत धावफलकेवरती. शांताराम गोलंदाजीसाठी आलाय. कमबॅकिंग आतापर्यंत गोलंदाजी करतोय. नेक्स्ट बॉल, हो फुलटॉस बॉल. आणखीन एकदा विकेट किपर थोडासा चुका करतोय आणि थर्डमॅनला ही चुका बॉल शेवटच्या क्षणीपर्यंत प्रयत्न राहिले, परंतु ब्लॅक स्क्रीनला धक्का देत असताना हा लेग बीच्या स्वरूपामध्ये चौकार आलाय. नशिबाची साथ. आता
थोडीशी खराबीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं या षटकामध्ये. फिरकीचा जादूगार पुन्हा एकदा तयार. हो हो, धीम्या गतीचा बॉल फटका फसलाय आणि आणखीन एकदा चुका त्या विकेट किपरच्या माध्यमातून होत आहे. हा झेल सोडलाय तो प्रकाशचा. त्याच्या बॅटमधनं खूप साऱ्या धावा येत आहेत या मॅचमध्ये. चांगली बॅटिंग त्याची या मॅचमध्ये पाहायला मिळते आणि आता त्याचा झेल ड्रॉप झालाय. ही थोडीशी झेल महत्वाची अशी होती. आता या झेलची किंमत मोजावी लागेल. ती गोलंदाजी करत असताना आवडीचं मला सांगायला शांताराम काय गोलंदाजी करतोय. चांगलं षटक त्याच्या माध्यमातून फेकलं जात आहे. आता बॅटिंगसाठी अंकुश त्याच्या बॅटमधनं षटकार आला होता. जोरामध्ये बॅट फिरवली होती परंतु बॅटचा आणि बॉलचा संपर्क नाही आहे. थोडासा फिरकीचा जादूगार आहे. टप्पा पडल्यानंतर बॉलला वळण होतं आणि धीम्या गतीचा हा विकेट किपरच्या हातामध्ये पाहायला मिळतो. वारंवार डॉट बॉल येत आहे. गोलंदाजी चांगली होत आहे षटकामध्ये. आतापर्यंत 4 बॉल फेकलेत, 5 धावा खर्च केल्यात, त्याही 4 एलबीच्या माध्यमातून. आणि आणखीन एकदा तोच रेतीनं पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर आता उसळी जास्ती मिळाली या बॉलवरती आणि बाहेर वळण घेतलं. आणखीन एक डॉट बॉल. काय गोलंदाजी, अनुभवी गोलंदाजाची हीच तर खासियत असते. फिरकीचं जादू करायला म्हटलं जातं आणि ती गोलंदाजी आता मैदानाच्या आतमध्ये डोल्याची पारणं फेडणारी पाहायला मिळते. आणखीन एकदा आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. ऑन साईडला फटका फसलाय आणि बॉलचा आणि बॅटचा संपर्क नाही आहे. आणखीन एक डॉट बॉल. षटक क्रमांक आता तिसरं संपला आणि टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 29 वरती 1 गरमाल संघ. पाहायला मिळाली ती शांताराम या गोलंदाजाची प्रभावित करणारी ही गोलंदाजी. गुणवत्ता चांगली राहिली या षटकामध्ये. फक्त एक धाव स्वतःच्या वैयक्तिक खात्यातनं खर्च केली, तीही झेल होती आणि ती ड्रॉप झाली. प्रकाशला संधी मिळाली आता बॅटिंग करण्यासाठी. 8 बॉल अद्यापर्यंत 14 वरती तो बॅटिंग करतो. शेवटच्या षटक फेकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती आलाय हिरामन आणि पहिल्याच बॉलवरती दांडी गुल केली जाते. बॅट्समन आता प्रकाश चा केली जाणता होतोय. चांगली गोलंदाजी आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. कॉम्बॅकिंग षटकं फेकली जातात वारंवार. फिल्डिंगमध्ये थोडंसं चेंजेस कारण की आता डावखुरा त्याचा बॅट्समॅन स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळते. सुनील बॅटिंगसाठी आला. नेक्स्ट बॉल हिरामन सज्ज झालाय ओव्हर द विकेटना. सुनीलसाठी हा बॉल फटका चांगला ओलांडतो. कार्पेट ऑन साईडला शत्रुरक्षण थोडंसं बंबल झाले. दुसऱ्या धाब्यासाठी कॉल दिलाय आणि आता संघर्ष चालू आहे मैदानाच्या मध्ये. 2-2 धाब्यासाठी आता प्रयत्न केले जात आहेत कारण की मागच्या षटकामध्ये थोडंसं कमबॅकिंग षटक राहिले. त्याच्या आता शेवटच्या स्लॉगआउटच्या षटकामध्ये बॅटिंग करावी लागेल. चांगले मोठे फट घेणं महत्त्वाचं आहे आता गरमाल संघासाठी. 2 धावाल्या 2 धावाच्या मदतीने 31 लॉस ऑफ विकेट्स 31 धावा आहेत अफलगवरती. हिरामनही चांगली गोलंदाजी करतो या षटकामध्ये. फुलटॉस बॉल होता पुन्हा एकदा विकेट किपर बीट झालाय. योगेशच्या माध्यमातून या चुका आणि बॉल आणखीन एकदा लॉंग स्टॉप रिजन मध्ये 4 धाब्यासाठी चौकार.
आता आणखीन एकदा नशिबाचा चौकार आला तो गारमाळ टीमसाठी 35 धावा दाफलकेवरती पाहायला मिळतात. खराब फिल्डिंगचा नजारा मैदानाच्या आतमध्ये. हा बॉल सोडून दिला 55 इशाराला. इट इज अ वाईड बॉल. आव्हान तर एक्स्ट्रा धाव खर्च केले. आता आणखीन एकदा प्रेशर आहे आता गोलंदाजावरती कारण की तो चौकार आता सहजरित्या विकेट किपरला पकडायचा होता. लॉंग स्टॉपला म्हटल्यानंतर बऱ्याचशा धावा या स्पर्धेमध्ये आम्ही पाहिल्यात. बऱ्याचशा धावा त्या रिझनमध्ये बनल्यात. प्रत्येक टीमसाठी थोडेसे महत्त्वाच्या राहिल्यात आणि याही मॅचमध्ये ते चित्र पाहायला मिळालं. 4 धावेनंतर एक वाईट बॉल फेकला. वाईट बॉलच्या मदतीने आता स्कोअर झाला 36 आकड्यावरती. 3 बॉलचा अजून एक खेळ बाकी आहे. 3 बॉलमध्ये एखादा मोठा फटका आला तर चांगल्या स्कोर रीतीमध्ये फायटिंग स्कोर उभारू शकतो गारमाल संघ. सुनील स्ट्राईक एंडवरती. आता सुनीलला संधी मिळाली बॅटिंगसाठी इनर नंबर 4 वरती. तो बॅटिंग करण्यासाठी आला. आता फिल्डिंगमध्ये थोडेसे चेंजेस केले जात आहेत कारण की लेफ्ट हँड बॅट्समॅन स्ट्राईक हँडवरती लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन असल्यामुळे आता थोडंसं बदलाव केला जातो. आता फटका चांगला आहे. बॉल हवेमध्ये एलिव्हेशन कमी मिळालंय आणि त्या ठिकाणी झेलची संधी. आता सुनीललाही परतावं लागेल. त्याची विकेट आता मिळाली. ती गोलंदाज हिरामनला. अजूनही विचार केला ना तर 2 बॉलचा खेळ बाकी या मॅच मधील आणि आता बॅटिंगसाठी परेश आलाय. नेक्स्ट बॉल गोलंदाजीसाठी हिरामन आणि आता हा बॉल सरळ शरीरावरती आदळला. त्यानंतरची हे लेग पिचच्या सर्वमध्ये एक सिंगल मिळेल. एका सिंगलच्या मदतीने टोटल स्कोर 37 आकड्यावरती. कमबॅकिंग षटक हेही राहिलं आहे. या षटकामध्ये 2 विकेट हिरामननं मिळवल्या आणि 7 धावा फक्त खर्च केल्यात. स्लॉग ओव्हरचं षटक होतं या ओव्हरमध्ये जास्ती धावा बनणं थोडंसं महत्त्वाचं होतं परंतु त्यानंतरची गोलंदाजी चांगली राहिली. शेवटचा बॉल स्ट्राईक हँडवरती अंकुश. हो बॅटचा स्विंग जोरात ओपन होतोय. अंकुशनं चांगला खेळ केला होता परंतु हा डॉट बॉल पहिल्या बॉलवरती आल्याला त्याने षटकार ठोकला होता. त्यांना त्याच्या लगातार 4 डॉट बॉल तो खेळलाय आणि संघाला थोडंसं अडचणीत. आता समीकरण 24 बॉल आणि 38 धावांची गरज.
38 धावांची गरज आहे. आता दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. गोलंदाजीसाठी ऐकण्यात आलाय फिबॉचं पहिलं षटक येण्यासाठी 24 बॉल आणि 38 धावांचा टार्गेट आता सेट केलाय. ते गारमाल संघानं. स्ट्राईक एंडवरती बॅट्समन सुनीलसाठी हा पहिला बॉल आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न होता आणि लॉफ्टेड स्ट्रोकही पाहायला मिळतो. ड्रावे केलं होतं बॉलर, बॅक टू द बॉलर हा बॉल फील्ड केला. तो पुढे डॉट बॉलची सांगता इथून पाहायला मिळाल्या. डॉट बॉलच्या मदतीनं या इनिंगला सुरुवात आता केली. ती गोलंदाज एकनाथ ना टासून गोलंदाजी करावी लागली. फायटिंग स्कोर उभारलाय खऱ्या अर्थानं गारमाल संघानं. तो आवडीच्या मला संघासमोर. सुनील आणि ऋतिकी जोडी सध्या बॅटिंगसाठी आहे. हो हो, खोला टाकलेला बॉल खोदून काढला. ऑन साईडला फटका चांगला, धोक्याची घंटा होईल का? डायरेक्ट हिट केलं होतं. बॅकअपला कोणीही नव्हतं. प्रयत्न राहिले चांगले, परंतु बॅट्समन सेफ. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं ते गरमाल टीमकडनं. आता प्रयत्न चांगले आहेत मैदानाच्या आतमध्ये, कारण की 38 धावा रोखायच्या आहेत. त्या 38 धावा रोखत असताना आता एकनाथनं मात्र पिवाच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करण्यास सुरुवात केली. बॅक टू बॅक हे दोन डॉट बॉल पाहायला मिळाले. चला पुढच्या मॅचसाठी ही ओव्हर समाप्ती होण्याच्या अगोदर दोन्ही टीमच्या कॅप्टनने यायचं आहे. आता यष्ट्यांचा वेध घेतला जातोय. फर्निचर डिस्ट्रॉय वंचांचा फिंगर इन अप, पहिला धक्का लागला जातो. तो गावदेवी आवडीचा मला संघाला. बॅट्समन बाद. नेक्स्ट बॉल आडव्या बॅटनं फाटका चांगला आहे. स्क्वेअरलेकडे क्षेत्ररक्षण येईपर्यंत एक सिंगल कंप्लीट झाले एका धावेच्या मदतीने. आत्ताच संघाचं अकाउंट ओपन झालंय. ती सिंगल आता योगेशच्या बॅटमधनं आले. योगेशने देखील वैयक्तिक स्त्रीगणेश आता झालाय. गावदेवी आवडीचा मला संघाचा. काय गोलंदाजी होत्या पहिल्या षटकामध्ये. पॉवर प्लेचं षटक म्हटलं ना, पॉवरफुल गोलंदाजी एकनाथच्या माध्यमातून पाहायला मिळते. कारण की 38 धावांचा फाटला करत असताना आतापर्यंत फक्त एक धाव स्कोरवरती आणि चांगली गोलंदाजी. नेक्स्ट बॉल ऋतिकसाठी हा बॉल कट करण्याचा होता, प्रयत्न झाला होता, परंतु हा बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉल. काय गोलंदाजी होती, काय षटकं फेकली जात आहेत. तर बॅट्समॅनला शांत ठेवलाय इथे गोलंदाज एकनाथनं. ऋतिकला स्ट्राईक मिळाली, त्याने हे डॉट बॉल खेळला. शेवटचा बॉल षटकातील आणि फक्त एक धाव आहे दाफलकेवरती. हो, पुढे सरकून खेळण्याचे प्रयत्न झाले, स्टेप आउट झाले, परंतु बॅटचा बॉलचा संपर्कच होत नाहीये. हाही बॉल डॉट पाहायला मिळतोय. षटकाला समाप्ती 1-1 असं संघ सध्या आवडीचं मला.
आता फटका फसलाय बॉल हवेमध्ये प्रकाश बॉल खाली आणि हा प्रकाश झेल टिपलाय. आता खेळाडू क्रमांक दुसरा बाद योगेशच्या केली जाणत होतोय. आता आणखीन एक बॅट्समन बाद झालाय आणि थोडंसं धावफळचा निर्माण आहे. धावेसाठी संघर्ष करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत परंतु विकेट वारंवार त्या गमावत आहेत. आता बॅटिंग करणारा गावदेवी आवळीचा मला संघ नवीन बॅट्समन बॅटिंगसाठी अक्षय आलाय. सुनील गोलंदाजी मार्कवरती पहिल्याच बॉलवरती विकेट मावलाय आणि हा बॉल वाईट ऑर्डर खेळण्याचा प्रयत्न होता पण त्यानं लाईन ऑफ द डिलिव्हरी चेक केले आणि आमच्याकडे वळण घेतलं. हा वाईट बॉल आहे असं घोषित केला. एकदा एक्स्ट्रा धावेच्या मदतीनं आता स्कोअर जाऊन पोहोचलाय तो 2 आकड्यावरती. सध्या बिकट परिस्थिती राहिली आहे 2 वरती 2 गावदेवी आवळीचा मला सांगा कारण की धावांसाठी आता संघर्ष करावा लागेल. अजूनही 36 धावांची गरज आहे ती 17 बॉलमध्ये. लोवर फुलटॉस बॉल अप्परकडचा प्रयत्न फटका चांगला आहे. डीपेक्षा कव्हरला फिल्डिंग थोडंसं फंबळ प्रयत्न राहिले होते आणि चुका पाहायला मिळाल्या त्या अशोकच्या माध्यमातून बॉल फरार. मला आता धावेसाठी संघर्ष आणि हा चौकार आला संघर्षाचा. तो बॅट्समॅन अक्षयच्या बॅटमधला पहिल्याच बॉलवरती केलं असताना भव्य स्वागत गोल तर सुनीलचं गेलं आणि स्कोर आता पुढे चाललाय 6 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. आवडीचा मला सांगा उलटा फटका केल्याचा प्रयत्न होता स्विच इट करण्याचा प्रयत्न होता आणि बॅटचा बॉलचा संपर्क नाही. डाकुऱ्या त्याचा गोलंदाज वेगवान गोलंदाज सुनील गारमाल संघाकडनं आणि त्याने आता कमबॅक करण्यास सुरुवात केली. 3 बॉलचा सामना केला अद्यापर्यंत फक्त 5 धावा कर्ज महत्वाची एक विकेट ती ही पहिल्या बॉलवरती घेतली होती आणि 6 धावा आहेत फक्त धावफलकेवरती. 38 धावांचा अजून लांबचा प्रवास गाठायचा आहे. फुलटॉस बॉल आणि त्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न आणि बघता बघता मिसफिल्ड खराब फिल्डिंग आणि हा पंचांचा इशारा आला नो बॉल 1+4 अशा आणि 5 धाव्याने स्कोर 11 आकड्यावरती. धावफलकेवरतीने आता धावफलकेला सुरुवात केली ती बॅट्समन अक्षयनं आणि फ्री डे असणार आहे. बॅट्समन साठी ग्रीन सिग्नल मोठा फटका लगावण्याचे उघडा डोळे पाहणी पुढचा बॉल आहे फ्रेड. आता बॅटिंग साठी अक्षय हो व्हाईट ऑर्डर करण्याचा आणखीन एकदा प्रयत्न होता पण आमच्याकडे वरतील आणखीन एक अवांतर बॉल. आता प्रेशराईज गोलंदाजी आता प्रेशर आहे गोलंदाजावरती कारण की पहिल्या षटकामध्ये फक्त 1 धाव होती. या षटकामध्ये गोलंदाजांना 11 धावा खर्च केल्यात आणि त्याही खराब षटक राहिलंय. 3 बॉल फेकले जाते परत 11 धावा या षटकामध्ये खर्च केल्यात. फ्रीडचं अजूनही नामी संधी आहे ती बॅट्समन अक्षयला. अक्षयसाठी हा बॉल आणखीन एकदा पंचाचा इशारा आलाय आणखीन एक नो बॉल आणखीन एकदा चुका आमचे लेग बाय पंच गोमा सरांच्या माध्यमातून आणि हा नो बॉल +2 अशा आणखीन 3 धावा मिळतील. आता बॅटिंग करणाऱ्या गावदेवी आवळीचा मला संघाला मॅचचं चित्र पलटवलंय. आता अक्षयनं 4 बॉल 10 धावा त्याच्या बॅटमधनं आणि या गोलंदाजानं अगदी खराबीचं षटक फेकलंय 14 धावा खर्च केला जाते परत. आणि बॉलर बाद 2 भीमर बॉल फेकले म्हटलं ना तर गोलंदाज बाद होईल. आमच्या अतिथी मान्यवर आदरणीय हरिश्चंद्र धर्मापारधी या साहेबांचं आगमन झालंय. त्यांचा सन्मान करावा. आमच्या लक्ष्मण दादा पारधी यांच्या शुभास्ते त्यांना सन्मानित करण्यात येईल. आमच्या आदरणीय हरिश्चंद्र धर्मापारधी या साहेबांचा सन्मान या व्यासपीठावरती केलं जाईल. पंचांकडे आता रेफर केलाय
हा थोडासा डिसिजन पेंडिंग आहे. फिल्डिंग रिव्ह्यू पंचांना चॅलेंज केलं या नो बॉलसाठी. आणि जरी का हा नो बॉल असेल तर गोलंदाज या मॅचमधनं बाद होईल. त्याला परत षटक या मॅचमध्ये फेकता येणार नाहीये, याची नोंद घ्यावी. चला नो बॉलसाठी रेफर दिलाय आणि आम्ही निश्चित चेक करू. माऊली प्रसाद इव्हेंट या टेलिकास्टवरती ही स्पर्धा कॅचअप केली जाते. त्याच्या बाजूबातनं घर बसल्या प्रेक्षकांना या मॅचचा आनंद. हा पंचांचा तिसरा पंचांचा इशारा आला. हा नो बॉल आणि आता गोलंदाज बाद या मॅचमधनं. सुनीलनं चुका केल्या मॅचमध्ये. थोड्याशा चुका पाहायला मिळाल्या कारण की महत्त्वाच्या सामन्यामध्ये अशा चुका होत आहेत आणि त्या चुका झाल्या. 3 बॉल झालेत फक्त. या गोलंदाजानं बॉल फेकले टोटल 7, त्यामध्ये खराब 4 बॉल आणि अतिरिक्त 3 बॉल. त्यावरती धावा खर्च केला 14. एक विकेट अशी मिळवली होती पहिल्या बॉलवरती की याही षटकामध्ये कमबॅक केलं जाईल. परंतु ज्या रीतीनं बॅटिंगसाठी अक्षय आला तर अक्षयने मात्र मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नांना सक्सेसफुल ठरलाय. 15 धावा आता धाफलकीवरती पाहायला मिळतात. आता नवीन गोलंदाज तिसरा बॉल फेकण्यासाठी अंकुश आलाय गोलंदाजी मार्कवरती, ज्याने बॅटिंगही चांगली केली. आता गोलंदाजीसाठी तो आलाय. पहिलाच बॉल बेरखावण्याचा प्रयत्न, फटका फसलाय लॉंग ऑफ आतमध्ये आणि त्याच्या हातामध्ये हा झेल ड्रॉप. हा झेल टिपणं आणखीन एकदा महत्वाचं होतं. या बॉलवरती झेल टिपलाय असता तरी बॅट्समन बाद नसता कारण की हा फ्रीड होता. आणि आता आणखीन एक संधी मिळाली ती बॅट्समन अक्षयला. 2 धावा स्कोरवरती, आणखीन 2 धावांनी स्कोर पुढे चालला 17 आकड्यावरती. बॉल अप्परकटचा प्रयत्न, तडमॅन बंद, हा बॉल फरार. आणखीन 4 धावा बॅट्समन अक्षयच्या बॅटमध्ये आलाय. चौकार. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. हो, टॅप करण्याचा प्रयत्न होता, चॉप करण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट्सचा बॉलचा संपर्क नाही. हा डॉट बॉल शेवट बोर्ड केलाय गोलंदाज अंकुशनं आणि बऱ्याच उशिरानंतर हे दुसरं षटक संपलंय. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर टोटल स्कोर जाऊन पोहोचला 21 आकड्यावरती. या षटकामध्ये धावाल्या टोटल 20 आणि आता समीकरण 12 बॉल 17 धावांची गरज. बारा बॉल आणि आता 17 धाव्यांची गरज. चला थोडंसं स्पीडअप घ्या. पुढच्या मॅचचा आमच्या समवेत एरमाल टीमचे कॅप्टन आलेत आणि
त्यांसोबत वाघेरा ब टीमचा कॅप्टन हा आपल्याला शेवटचा पुकार आहे। या षटकाच्या समाप्तीनंतर त्याच्या अगोदर आपण आले नाही तर आपल्याला पॅनलाइज केलं जाईल, याची नोंद घ्यावी। जाऊया मॅचकडे। 12 बॉल आणि अजूनही 17 धाब्यांची गरज आहे। तिसऱ्या षटकाला सुरुवात अशोक आला गोलंदाजी मार्क वरती आणि पहिला बॉल मागे स्टेप आउट होऊन खेळायचा प्रयत्न होता, परंतु हा बॉल डॉट आलाय। आता कमबॅक केलाय गोलंदाज अशोकनं, कारण की मागचे षटक इतकं महागडे ठरलंय की मॅचचं चित्रच पलटवलंय। ते बॅट्समन अक्षयनं त्याच्या बॅटमधून तब्बल 16 धावा आल्या त्या षटकामध्ये। चांगली फलंदाजी त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळाली। आणखीन एकदा बॅटची कडा घेतली, तळमॅनला क्षेत्ररक्षण डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, परंतु आता नाकार दिलाय। हा बॅट्समन सेफ आहे। एका धावेच्या मदतीनं स्ट्राईक हिटवरती बॅट्समन अक्षय आलाय, ज्याच्या बॅटमधनं मागच्या षटकामध्ये विजयाचे स्ट्रोक येत होते, तो स्ट्राईक हिटवरती आलाय। गोलंदाज आता अशोक आहे। आता या गोलंदाजाला कमी धाबांचं षटक फेकावं लागेल, कमबॅकिंग षटक फेकावं लागेल मॅचमध्ये। 10 बॉल आणि अजूनही 16 धाब्यांची गरज आहे। नेक्स्ट बॉल हा ट्रॅकर बॉल भिरकावलाय, फटका फसलाय आणि क्षेत्ररक्षक नाही आहे त्या रिझन मध्ये। मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर एका टप्प्याने बॉल चालला सीमा पार। आता समीकरणामध्ये थोडेसे चेंजेस। 9 बॉल आणि फक्त 12 धाब्यांची गरज आहे आता मॅच मध्ये। आणखीन एक फटका चांगला आहे आणि आता फसलाय, एलिव्हेशन कमी मिळालंय, बॉल खाली क्षेत्ररक्षक आणि आता हा झेल टिपलाय। महत्वाचा जल्लोष या बॉलवरती पाहायला मिळाला। अक्षयच्या केलीचा अंत होतोय ते 26 धावसंख्येवरती आहे। केवाळे गावची जावई किंवा त्यांनी अतिथी मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचा। जाऊया मॅचच्या दिशेने। 8 बॉल अजूनही 12ची गरज आहे। आता बॉल पॅडवरती आदळला, पंचांकडे अपील दिली जाते, परंतु अपील फेटाळली आणि तोपर्यंत एक लेग बीच्या स्वरूपामध्ये सिंगल कंप्लीट। आता ज्या बॅट्समनचे विकेट हवे होते ते विकेट मिळवल्या। अक्षय बाद झाल्यानंतर नवीन बॅट्समन जगदीश आला। एका बॉलचा सामना त्याने केलाय आणि एकही धावा आतापर्यंत जमा केली नाही। 7 बॉल आणि 11 धाव्याची गरज। हा बॉल महत्वाचा आहे, निर्णायक आहे मॅच मधील। अशोक वरती आता आशा बाळगल्यात त्या गारमाळ टीमच्या। या बॉलवरती कमी धावा खर्च केल्या तर मॅचचं चित्र काही वेगळं असेल, परंतु मोठा फटका आला तर मॅचचं चित्र आवडीच्या मला संघाच्या बाजूने जाईल। फटका चांगला, लॉफ्टेड स्ट्रोक, ड्राईव्ह केला या बॉलला, लॉंग आउट मध्ये क्षेत्ररक्षण तैना आत, तोपुरती 2 धावा कंप्लीट आणि या 2 धावाच्या मदतीने आता षटक क्रमांक 3 संपलाय आणि समीकरण 6 बॉल 9 धावांची गरज। चला यानंतर पुढच्या मॅचचा टॉस केला जाईल एरमाल संघ आणि त्यांच्या विरोधात वाघेरा ब यांच्या विरोधात। दोन्ही टीमचे कॅप्टन आमच्यापर्यंत पोहोचले आणि
यो आता टॉस केला जाईल. आता मॅच तितकीच महत्वाची आहे मैदानाच्या आतमध्ये. काय सामना रंगलाय. आता दोन्ही टीमचे कॅप्टन आपण पाहतो. त्यानंतर ऑन स्क्रीनवरती आमच्या स्पर्धेचे मुख्य आयोजक कमलाकर दादा नेरगुडा, त्या समवेत त्यांचे सर्व मेंबर्स लक्ष्मण पारदे आणि त्यांसोबत त्यांचे मेंबर्स आहेत. ऑन स्क्रीनवरती दोन्ही टीमचे कॅप्टन्स आहेत, त्यांसोबत या स्पर्धेचे मुख्य आयोजक. आणि हा टॉस केला जातो तर हे दोन्ही टीमच्या कॅप्टनच्या माध्यमातून. आता टॉस लागलाय तो भागीरा बीड संघाच्या माध्यमातून जो काही निर्णय असेल तो कळवा. आणि हा सामना संपल्यानंतर लगेच मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हा. फिल्डिंग 6 बॉल आणि आता 9 धाब्यांची गरज आहे. हा जर सामना हरला ना गरमाल संघ तर जास्तीत जास्त हा प्रेशर गोलंदाज सुनील वरती राहील, कारण की त्यानं फेकलेलं तो षटक अवघ्या 16 धाब्यांचा, त्यानंतरचे 3 बॉल वरती 4 धाबा खर्च केले अंकुशनं, ते चांगलं राहिलं. त्या दुसऱ्या षटकामध्ये मागणी षटक फेकलं आणि बादचं चित्र गावदेवी आवडीच्या मळाच्या बाजूला लागला. आता 6 बॉल आणि 9 धाब्याची गरज गोलंदाजीसाठी. प्रकाश ज्यानं बॅटिंग चांगली केली आहे, ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये सातत्याने या टीममध्ये तो केलं असताना आपल्याला पाहायला मिळतं. आणि याही स्पर्धेमध्ये 6 बॉल 9 धाबा त्याला रोखायच्यात, सज्ज झालाय. पहिला बॉल फुलटॉस होता, आडव्या बॅटनं स्टेट धावती ग्राउंड फटका चांगला. एका धाबेवरती रोखलं जाईल त्या फेकी करा लेझी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. तोपर्यंत 2 धाबा आणि या 2 धाब्याच्या मदतीनं आता समीकरण 5 बॉल आणि अजूनही 7 धाब्याची गरज. येणाऱ्या 5 बॉलवरती जास्तीत जास्त डॉट बॉल फेकावे लागतील जर सामना हा गॅरमाल संघाला जिंकायचा असेल. परंतु एका साईडला विचार केला तर आवडीच्या माळा संघाचा चांगला खेळ राहिला आहे. पहिल्या षटकामध्ये फक्त 1 धाव होती, त्यानंतर मात्र फटकेबाजी चांगली होती. आता मात्र फटका चांगला आहे. लॉफ्टेड स्ट्रोक आणखीन एकदा त्याच रिझर्व्हमध्ये लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण थर्ड सर्कलच्या आतमध्ये बॉलला फील्ड केलं आणि एका धावेवरती रोखलं. या बॉलवरती 4 बॉल 6 धावांची गरज. मॅच आठवतीची असे सामने बरेचसे पाहायला मिळाले या स्पर्धेमध्ये. आणि आणखीन एकदा आता प्रकाशवरती अवलंबून आहेत या 6 धावा. सामना जिंकण्याचा त्याच्या हातामध्ये आता बॉल आहे, त्याच्यावरती आता पूर्ण प्रेक्षकांच्या नजरा राहिल्यात. बॅटिंगसाठी स्ट्राईक एंडवरती ऋतिक आहे, त्यानेही खराब खेळ केलाय. 5 बॉलमध्ये फक्त 3 धावा त्याच्या बॅटमध्ये आल्यात आणि 2 डॉट बॉल तोही केलाय सध्या या मॅचमध्ये. नेक्स्ट बॉल रनअप थोडंसं जास्तीचं गोलंदाज प्रकाशचा. समोर उडवला डीपेक्षा कव्हरला क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय. एकदा कम्प्लीट दुसऱ्या धाब्यासाठी आणि फेकी खराब आणि आणखीन एकदा चुका. परंतु आता तिसऱ्या धाब्यासाठी डायरेक्ट हिट आणि यस पंचांचं फिंगर इन अप. बॅट्समन बाद. आता तिसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न चालू होते आणि खेळाडू क्रमांक आता 4था बाद झालाय तो जगदीश. विकेट की नॉट आउट.
ओके, आता काय घडेल या मॅचमध्ये? आता 3 धावा या बॉलवरती पळून काढल्यात आणि त्यानंतर येणारं समीकरण चेंज झालंय. आता 3 बॉल आणि 3 धाव्यांची गरज. 3 बॉल आणि 3 धाव्यांची गरज आहे. थोडासा खराब फिल्डिंग आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. गोलंदाज सज्ज झाला आणखीन एकदा. प्रकाश ओव्हर द विकेट हा बॉल. हो, बॅकफूट वरती गेले आणि पंच करण्याचा प्रयत्न होता. हा बॉल वेगात आहे. आता ॲग्रेशन आहे गोलंदाजावरती. आता त्यानं इतका वेगात बॉल फेकला की बॅट्समनला थोडंसं कळलं देखील नाहीये. हा डॉट बॉल आलाय. 3 बॉलमध्ये 3 बनवायच्या होत्या. आता प्रेशर बॅट्समन जगदीश वरती आलाय. 2 बॉल आणि 3 धाव्यांची गरज. हा सामना कोणाच्या बाजूने लागेल याच्याकडे आता प्रेक्षक वर्गाच्या नजरा लागल्यात. 2 बॉल 3 धावांची गरज. पैसा वसूल मॅच या मॅचमध्ये पाहायला मिळते. नेक्स्ट बॉल, आणखीन एक डॉट बॉल, आणखीन एक डॉट बॉल. अशा रीतीने धावही नाहीये आणि विकेटही नाहीये. आणखीन एक डॉट बॉल या मॅचमध्ये पाहायला मिळाला. पलटी मारली या मॅचमध्ये आता गोलंदाज प्रकाशनं, ते देखील गरमालच्या संघाच्या, कारण की हा ॲग्रेशन महत्वाचा असतो क्रिकेटमध्ये आणि तो आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आता 1 बॉल आणि 3 धावेची गरज. कुणाच्या बाजूने हा सामना झुकेल हे आता शेवटच्या बॉलवरती डिपेंड आहे. स्ट्राईक एंड बॅट्समन जगदीश तयार. हो, आणखीन एक अप ट्रॅकर बॉल होता. आता पंचांचा इशारा आलाय. हा वाईट बॉल. आता खराब बॉल फेकलाय. आणखीन एकदा मॅचमध्ये इंटरेस्टिंग सामना. आता प्रेक्षक वर्गांचा एन्जॉयमेंट या स्पर्धेत या सामन्यामध्ये पाहायला मिळेल. 3 बॉल वरती 3 धावा बनवायच्या होत्या. त्यानंतरचे 2 डॉट फेकले आणि त्यानंतरचा हा खराब बॉल येणारा थोडासा महत्वाचा राहील. अशा रीतीने बॉल फेकणं हा थोडासा चुका करतोय हा गोलंदाज प्रकाश. 1 बॉल आणि आता 2 धाव्यांची गरज. लास्ट टू गो स्टार्ट. गोलंदाज प्रकाश. हो, बॅटची कडा घेतली तडम्यानला. हो, चुका आणि बॉल फरार झालाय. सामना इथून जिंकलाय टीम गावदेवी आवळीच्या मळा संघानं. व्हॉट अ मॅच. या स्पर्धेतील असे मॅचेस आम्हाला पाहायला मिळाले नाहीत, परंतु या मॅच मध्ये तळम्यांच्या क्षेत्ररक्षकाने हा बॉल फील्ड केला असता. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता. या बॉलला जर अडवला असतं तर 2 धावा कठीणाईच्या बनल्या असत्या आणि त्यानंतर हा बॉल फरार झाला. 4 धाव्यांसाठी चौकार. विजय स्ट्रोक तो बॅट्समन ऋतिकच्या बॅटमध्ये आला.